नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालयात एक वेगळाच हृदयाला स्पर्श करणारा प्रसंग अनुभवायला मिळाला. शिक्षक वडिलांनी आपल्या दिव्यांग मुलाच्या वाढदिवसाला केवळ घरापुरता आनंद न ठेवता तो समाजासोबत वाटण्याचा निर्णय घेतला आणि त्या भावनेतूनच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी आपल्या दिव्यांग मुलगा नचिकेत बोडखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं. नचिकेतला इतर मुलांप्रमाणे शाळेत जाता येत नाही ही जाणीव मनाला टोचत असतानाही बोडखे यांनी त्या वेदनेला सकारात्मक रूप देऊन गरजू विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मुलाचं शिक्षण पाहिलं. दरवर्षी ते आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा उपक्रम राबवित असतात. कार्यक्रमात नचिकेतच्या हस्तेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात भावना दाटून आल्या, कारण त्या वाटपामागे केवळ वस्तू नव्हत्या तर एका वडिलाचं प्रेम, वेदना आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी होती. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुहास धिवर, बाबासाहेब बोडखे, गोपीचंद परदेशी, कमल भोसले, कविता जोशी, वैभव शिंदे, सुदेश चजलाने, शिल्पा घायतडक, मोनिका मेहतानी, परीक्षित सुने, नूतन गाडे, पिंकी कुलटकर, मोनिका साळुंके, ठाकूरदास परदेशी, योगेश गायकवाड यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी नचिकेत बाबासाहेब बोडखे या मुलाचा वाढदिवस या ठिकाणी वृक्षारोपण करून, वृक्षाची पूजा करून एक आधुनिकतेचा परिचय बाबासाहेब बोडखे यांनी दिलेला आहे की त्यांच्या मुलांचा वाढदिवस करताना वृक्षारोपण बरोबर वृक्ष संवर्धन तसेच मुलांना बॅग व पाण्याची बाटली वाटून गरीब विद्यार्थ्यांसाठी तेही एक धम्म कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि मुलांच्या जीवनात ज्या ज्या गोष्टींची कमी आहे त्यासाठी ते सदैव झगडत राहतात आणि त्यांच्या मुलाच्या रूपाने त्यांनी समाजासाठी जे जे काय लागेल त्या मुलासाठी त्यांनी करून ठेवलं आणि समाजासाठी त्यातून ते देतात. तर या ठिकाणी मला खरोखरच आनंद वाटतो की अशा प्रकारचे शिक्षक निर्माण व्हावेत की जे आपल्या मुलाचा वाढदिवस अशा आधुनिक पद्धतीने साजरा करून, वृक्ष लावून, मुलांची सहायता करून साजरा करतात. ती आज भारत देशाला गरज आहे आणि मी त्या नचिकेतला शुभेच्छा देतो आणि त्याच्या पालकांनाही शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवून आपल्या मुलाचा एक आधुनिक पद्धतीने वाढदिवस साजरा केलाय. तर नचिकेतला पुन्हा एकदा माझे आशीर्वाद, धन्यवाद. आज या ठिकाणी माझा मुलगा नचिकेत बोडखे याचा 25वा वाढदिवस आहे. त्याला बोलता येत नाही, तो मेंटल डिसेबल आहे आणि त्याला मी शिकू शकत नाही. त्यामुळं माझी प्रत्येक वर्षी हीच भावना असते की काही ना काहीतरी वंचित विद्यार्थी असतील, गोरगरीब विद्यार्थी असतील, गरजू विद्यार्थी असतील, त्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावं. त्याचबरोबर तेच ध्येय समोर ठेवून मी मागच्या 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी वृक्षारोपण केलं होतं. त्या वृक्षांचा सुद्धा आज 2रा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच ज्यांना मिष्टान्न वगैरे या वितरण केलं. उद्देश एकच, भावना एकच आहे. कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती काही महत्वाची नसते. आपण बरोबर काहीच घेऊन जाणार नाहीये आणि ती भावना मनात ठेवून मी दरवर्षी प्रत्येक वर्षी 16 एप्रिलला त्याच्या वाढदिवसाला वृक्षारोपण करणे, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मदत करणे, त्याचबरोबर दिव्यांग आणि वंचित विद्यार्थ्यांना अन्नधान्य देणे, कपडे देणं हेच काम करतो. बाकी मला कुठल्या राजकारणाचं, कुठल्या पदाचं, प्रतिष्ठेचं, संपत्तीचं काही घेणं देणं नाहीये. माझी एकच भावना असेल, माझ्या विद्यालयातले आमचे मुख्याध्यापक आदरणीय सुहास धिवर सर, ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय कमल भोसले मॅडम, गोपी परदेशी सर, आमची त्याचबरोबर कविता शर्मा मॅडम, मेहतानी मॅडम, शिल्पा पाटोळे मॅडम, नूतन मॅडम, सुन्ने सर, शिंदे सर, छडलाने सर, नवीन मॅडम, सविता मॅडम, कोल्हाटकर मॅडम, त्याचबरोबर ठाकूरदास परदेशी, योगेश भैया, सर्वच आमच्या शिक्षक परिवारातील शिक्षक शिक्षक बांधवांनी हे कार्यक्रम यशस्वी करायला प्रत्येकाने मेहनत घेतली. आणि हे जे झाडं बघतोय, मला 100% गॅरंटी आहे का भविष्यामध्ये या झाडाच्या रूपाने त्या विद्यार्थ्यांना चांगली सावली मिळेल आणि त्यांना शिक्षकांना भविष्यात जेव्हा जेव्हा शिक्षणासाठी अडचण येईल तेव्हा मी 100% मदत करेल. माझ्याकडे पैसे नसतील तरी कर्ज काढेल, पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमी मदत करेल मी. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.